हा बाळांनो बघा आता आज आपण मंगळावरची शाळा कवी आहेत फादर फिलिप कारव्हाल्हो। बघा मंगळावरची शाळा याचे कवी आहेत फादर फिलिप कारव्हाल्हो। यांनी ही कविता लिहिली आहे। आता मंगळावरची शाळा, मंगळ काय आहे तर मंगळ हा एक ग्रह आहे। म्हणजे बघा आपल्या सूर्यमालेमध्ये ज्याप्रमाणे पृथ्वी हा ग्रह येतो आणि या पृथ्वीवरती आपण राहत असतो। सूर्यमालेमध्ये बघा आता बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो। तर प्लुटो ग्रहाचा दर्जा असावा की नसावा याच्या बाबतीत बरेचसे मतभेद आहेत। अशा प्रकारचे हे ग्रह या सूर्यमालेमध्ये येत असतात। त्याचप्रमाणे हा मंगळ सुद्धा हा एक ग्रह आहे आणि या मंगळ ग्रहाबद्दल आपल्याला नेहमीच आकर्षण आहे बाळांनो। सगळ्याच ग्रहांबद्दल आपल्याला आकर्षण आहे। तिथे अशी मानवी वस्ती असेल का, जीवसृष्टी तिथे असेल का, यासाठी अनेक शास्त्रज्ञ बरेच यान वगैरे असं तिथे पाठवले जातात। तो शोध घेतला जातो किंवा आपल्याला एक आकर्षण असल्यामुळे बऱ्याचदा यांच्यावरती टीव्ही सिरियल्स वरती बघा, सिरियल असतील, सिनेमा असतील, या ग्रहावरती काढलेले आहेत। परक्या ग्रहावरचे लोक आपल्याला त्याच्यामध्ये दाखवले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक, कथा, कादंबऱ्या या ग्रहांबद्दल प्रसिद्ध केल्या आहेत। त्या ग्रहांबद्दल आपल्याला नेहमीच आकर्षण असं राहिलेलं आहे। तर असेच या मंगळ ग्रहाबद्दल जे कवी आहेत फादर फिलिप कारव्हाल्हो यांनी सुद्धा एक ही मंगळावरची शाळा ही कविता यांनी लिहिलेली आहे। ती कविता आज आपल्याला इथे समजून घ्यायची आहे। तर बघा बाळांनो, मंगळावरची शाळा आपण अगोदर ही कविता म्हणून घेऊ आणि नंतर मग ती समजून घेऊ। मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली। मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली। मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते। मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते। संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते। संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते। मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळी खुबी। मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळी खुबी। इतक्यात तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन भुरकन गेली। इतक्यात तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन भुरकन गेली। तर बघा बाळांनो, मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली। मग या सूर्यमालेमधील हा जो मंगळ हा नावाचा जो ग्रह आहे, या मंगळ ग्रहावर जी मुलं राहतात ती मुलं आपल्या या पृथ्वी ग्रहावर आली, असं कवीने या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे। बघा मंगळ ग्रहावरती जी मुलं राहतात, तिथल्या शाळेत जी मुलं जातात, जी शिकतात, तर ती मुलं त्यांनी काय केलं तर आपल्या या पृथ्वी ग्रहावरती ते आले। आता मंगळ ग्रह आणि पृथ्वी ग्रह याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे का? नाही, प्रचंड खूप खूप दूर आहेत ते। मंगळापासून आपला पृथ्वी ग्रह हा खूप खूप दूर आहे आणि मग तिथली मुलं या पृथ्वीवर आल्यावरती साहजिकच गंमत होणार आहे, आपल्याला गंमत ही वाटणारच आहे। बघा मग तिथल्या काय काय गमती ते सांगत आहेत ते आता आपण इथे पाहायचे। बघा मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते। आता बाळांनो, शाळा म्हटली म्हणजे काय? सगळ्यात प्रथम आपल्याला पाटी, पेन्सिल, पुस्तक, नोटबुक, इरेजर जे असेल नसेल ते सगळं दप्तरात आपण पॅक करतो, दप्तर खांद्यावरती घेतो आणि आपण आपल्या क्लासमध्ये येऊन बसतो, कारण त्याच्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही।
परंतु मंगळावर याच्यापेक्षा वेगळं बघा, तिथली मुलं काय सांगतायत की म्हणे आमच्या मंगळ ग्रहावरती पाटी पेन्सिल नाहीये, पुस्तकाचं सुद्धा ओझं नाहीये. म्हणजे पाटी पेन्सिल नाही, पुस्तक नाही, म्हणजे दप्तर विरहित ती शाळा या मंगळ ग्रहावरती आहे. मग बघा ही शाळा कशी आहे ती पाहूया आपण. संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. आता बघा मी तुमच्या समोर उभा आहे, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे, खडू आहे, समोर फळा आहे, बघा फळ्यावरती लिहिलेलं आहे सगळं. पण मंगळावरच्या शाळेमध्ये काय आहे तर तिथे असं काहीच नाहीये. मग संगणक पेटीच वर्गात असते. कम्प्युटर, संगणकाची पेटीच त्या वर्गांमध्ये असते आणि शिक्षकांच्या हातामध्ये सुद्धा असं जे पुस्तक माझ्या हातामध्ये आहे असं पुस्तक शिक्षकांच्या हातामध्ये नसतं. मग काय असतं बघा, मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळी खुबी. मग मुलांच्या हातामध्ये संगणकाची डबी असते आणि तिच्यामध्ये त्या संगणकाच्या डबीमध्ये सगळी खुबी म्हणजे सगळे कौशल्य त्या डबीमध्ये असतात. म्हणजे तिथे पुस्तक घेऊन असं शिकवायचं काम नसतं, तर सगळे पुस्तक असतील, गणित असतील किंवा इतर सगळं जे काही असेल नसेल ते सगळं त्या संगणकामध्ये तिथे असतं आणि तिथून ती मुलं ते सगळे शिक्षण घेत असतात. ज्याप्रमाणे तुम्हाला शाळेत येण्यासाठी, क्लासला येण्यासाठी पुस्तक, पाटी, पेन्सिल, खोडरबर वगैरे जे असेल ते सगळं घेऊन तुम्हाला यावं लागतं, दप्तर घेऊन तुम्हाला यावं लागतं, पाठीवरती दप्तर टांगून तुम्हाला यावं लागतं, तसं मात्र या मंगळ ग्रहावरती मुलाला तसं काही गरज पडत नाही. मग का गरज पडत नाही तर त्यांच्या क्लासमध्येच, त्यांच्या वर्गातच संगणकाची तिथे पेटी असते आणि त्यांच्याकडे संगणकाची डबी असते. त्या डबीमध्ये सगळ्या प्रकारची कौशल्य, सगळी खुबी त्या डबीमध्ये असतात. इतक्यात तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन हुरकणे गेली. आणि बघा मग ती तबकडी त्या पुस्तकामध्ये बघा तबकडी आपल्याला दिसते, त्या तबकडीकडे मध्ये ते मुलं बसलेली आहेत आणि ती तबकडी पुन्हा मात्र भुरकन उडाली, भुरकन गेली. म्हणजे कुठे गेली ती? त्या मंगळ ग्रहावरती. बाळांनो बघा पुन्हा समजून घ्या, आपण रात्रीच्या वेळी जर आकाशाकडे बघितलं तर आपल्याला असंख्य तारे चकाकताना, लोकलुकताना आपल्याला दिसत असतात, त्याच्यात काही ग्रह असतात. मग असे आकाशामध्ये सूर्य दररोज उगत असतो, त्या सूर्याच्या प्रकाशाने दिवस उगवतो आणि सूर्य मावळला की दिवस मावळला, जे अंधार झाला असं आपण म्हणत असतो. या सूर्याभोवती काही ग्रह फिरत असतात, भ्रमण करत असतात. ज्याप्रमाणे आपला पृथ्वी हा ग्रह या सूर्यमालेमध्ये आहे, सूर्याच्या भोवती फिरत असतो, त्याचप्रमाणे मंगळ नावाचा सुद्धा ग्रह आहे. या मंगळ ग्रहावरती काही मुलं या पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या गमती जमती सांगतात. अशा प्रकारची कविता या मंगळावरची शाळा ही कविता आहे आणि याचे कवी आहे फादर फिलिप कार्व्हालो यांनी ही कविता केलेली आहे. ते सांगतात की बघा या मंगळावरची मुलं पृथ्वीवरती आली आणि ते मंगळावरच्या गमती जमती सांगतायत. मग ते कोणत्या गमती जमती सांगतायत की या मंगळावरच्या शाळेमध्ये पाटी पेन्सिल नसते, तिथे त्या मुलांना पाटी पेन्सिल नसते आणि त्यांच्या खांद्यावरती पुस्तकाचं ओझही नसतं. मग काय असतं बघा, तर काय म्हणतात ते की संगणक पेटीच वर्गात असते, म्हणजे संगणकाची पेटीच त्या वर्गामध्ये असते आणि शिक्षकांच्या हातामध्ये पुस्तकं नसतात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला पुस्तकामधून शिकवतोय तर अशा प्रकारची पुस्तकं त्या शिक्षकांच्या हातामध्ये नसतात. मुलांपाशी असते संगणक डबी आणि त्या मुलांजवळ संगणकाची डबीच असते आणि त्या डबीमध्येच मग सगळ्या खुबी असतात, सगळी कौशल्य त्या डबीमध्ये असतात. त्या मुलांना जो अभ्यास करायचा असेल, जो टॉपिक समजून घ्यायचा असेल, सगळं तिच्यामध्ये त्या संगणकामधून ते मुलं सगळं समजून घेत असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं दप्तराचं ओझ, म्हणजे जे दप्तर आपण दररोज शाळेमध्ये घेऊन येतो, दररोज घरी घेऊन जातो, शाळेत आलं की मग ते पुस्तक वगैरे घेऊन नोटबुक काढून शिक्षक शिकवतात, त्या नोटबुकवर आपण सगळं उतरवत असतो, पुन्हा घरचा अभ्यास असतो, घरी पुन्हा दप्तर घेऊन जातो, त्याच्यावर पुन्हा आपण अभ्यास करत असतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी येत असतो.
त्या दप्तराचं ओझं आपल्याला काही सहन होत नाही. आणि इथे मात्र या मंगळावरच्या मुलांची मजा आहे, गंमत आहे. यांना अशा कुठल्याही प्रकारचं दप्तर वर्गामध्ये आणावं लागत नाही. का तर संगणकाची पेटीच त्यांच्या वर्गामध्ये असल्यामुळे आणि त्यांच्या हातामध्ये संगणकाची डबी असल्यामुळे सगळे कौशल्य त्या डबीमध्ये असतात. म्हणून त्यांना दप्तर आणायची गरज पडत नाही. इतक्या तबकडी चमकू लागली. बघा तबकडी चमकायला लागली. तुम्ही जर या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 62 वर ही कविता आहे. इथे चित्रांमध्ये बघा तर ती तबकडी चमकायला लागली आणि ती मुलं पुन्हा या गमती सांगितल्यानंतर त्या तबकडीमध्ये बसले आणि ती तबकडी मग मंगळ या ग्रहाच्या दिशेने उडाली. बघा आता बाळांनो, याच्यावरती काही प्रश्न उत्तर आहेत ती लिहून मी वेळ वाचावा यासाठी अगोदरच लिहून ठेवलेले आहे. हे प्रश्न आणि उत्तर आपल्याला इथं समजून घ्यायचे आहे. बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पृथ्वीवर कोण आले? इथे प्रश्न विचारलेला आहे बघा आपल्याला. पृथ्वीवर कोण आले? याचं उत्तर आहे पृथ्वीवर मंगळावरच्या शाळेतील मुले आली. पृथ्वीवर मंगळावरच्या शाळेतील मुले आली. पुढचा प्रश्न बघा, मंगळावरच्या शाळेत काय नसते? पुढचा प्रश्न आहे बघा, मंगळावरच्या शाळेत काय नसते? मंगळावरच्या शाळेत पाटी, पेन्सिल व पुस्तक नसतात. मंगळावरच्या शाळेत पाटी, पेन्सिल व पुस्तक नसतात. पुढचा प्रश्न पहा, मंगळावरच्या शाळेच्या शिक्षकांच्या हातात काय नसते? या मंगळ ग्रहावरचे शिक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये काय नसते असा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे बघा, मंगळावरच्या शाळेच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. मंगळावरच्या शाळेच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल? मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल असा प्रश्न आहे बाळांनो. त्याचं उत्तर आहे बघा, मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेली असेल. ही हे तबकडी म्हणजे काय आहे? ते वाहन. ज्या वाहनाद्वारे मंगळ ग्रहावरून ते ह्या पृथ्वीवर आले आणि ज्या वाहनामध्ये बसून ते पुन्हा एकदा त्या मंगळ ग्रहावरती गेले ती ही तबकडी. त्याला काय म्हटलेलं आहे? तबकडी. पुढचा प्रश्न बघा, तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरच्या मुलांना सांगशील? बघा आता या प्रश्नामध्ये काय आहे की त्या मंगळ ग्रहावरची मुलं आलेली आहेत आणि त्या मंगळ ग्रहावरच्या गमती जमती ते आपल्याला सांगतायत. इथे मात्र हा प्रश्न थोडा वेगळा विचारलाय बघा. काय विचारलाय बघा, तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरच्या मुलांना सांगशील? म्हणजे मंगळावरच्या मुलांनी जर विचारलं तुमच्या गमती जमती काय ते आम्हाला सांगा, तर तुम्ही काय सांगणार आहात? अशा प्रकारचा प्रश्न आहे. उत्तर, आमच्या शाळेत फळा, पुस्तके, रंगीत खडू असतात. आपल्या शाळेमध्ये फळा आहे, पुस्तक आहे, पाटी पेन्सिल सगळं आहे. आमचे शिक्षक आम्हाला सर्व विषय छान शिकवतात. अशा प्रकारे आपण त्यांना सांगू शकतो. पुढचा प्रश्न बघा, कोठे असते ते लिहा. इथे प्रश्न विचारलेले आहेत आणि या बाजूला उत्तर आहे. बाळांनो, आपण वेळ वाचावा म्हणून व्हिडिओची लेंथ छोटी व्हावी म्हणून अगोदरच आपण हे सगळं लिहून ठेवत असतो. इथे बघा प्रश्न पहिला, संगणक पेटी कोठे असते? वर्गात. संगणक पेटी कोठे असते? त्याचं उत्तर आहे वर्गात. दुसरा प्रश्न बघा, संगणक डबी कोठे असते? त्याचं उत्तर आहे मुलांजवळ. संगणक डबी कुठे असते? मुलांजवळ. पुढचे प्रश्न विचारले तर अजून काय ते लिहा आणि त्याचे उत्तर इथे द्यायचे आहे. या बाजूला प्रश्न आहेत आणि या बाजूला उत्तर द्यायचे. बघा, काय ते लिहा. त्याच्यातला प्रश्न पहिला आहे बघा, सगळी खुबी असलेली. मग कोण? सगळी खुबी असलेली कोण आहे? संगणक डबी.
काय आहे ते? संगणक डगी. चमकणारी काय आहे? तबकडी. मी मगाशी सांगितलं ना की ज्याच्यावर ते मंगळ ग्रहावरची मुलं बसून आले आणि नंतर ते चमकायला लागले, मग ते मुलं गेली आणि पुन्हा एकदा मंगळावरती गेली, ती तबकडी. तिसरा प्रश्न बघा, भुरकन गेली कोण? तबकडी. भुरकन गेली कोण? तबकडी. इथले प्रश्न बघा आता काय विचारलंय ते, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा बाळा, मी आपल्याला लॉजिक लावायचं असतं. आपल्याला व्यवस्थित जर आपला शब्दसंग्रह, शब्दसाठा किंवा वाचन जास्त असेल तर आपल्याला ते पटकन जमत असतं. तर इथे दिलेलं बघा, ल र घ कु. ल र घ कु याच्यावर एक अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा होता आणि तो शब्द आहे बघा इथे लिहिलेला आहे घरकुल. कोणता शब्द आहे तो बघा? घरकुल. इथे बघा जी ला पा भा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर दिलेले आहेत. त्याच्यापासून एक अर्थपूर्ण आपल्याला शब्द बनवायचा आहे आणि तो शब्द आहे भाजीपाला. भाजीपाला. पुढे बघा तिसरा प्रश्न तिथे विचारलाय बघा, र ऐ दा ट अशा प्रकारे आपल्याला अक्षर दिले आहेत. याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे. मुलांनो बघा, त्याच्यापासून अर्थपूर्ण असा शब्द बनलेला आहे ऐटदार. कोणता शब्द आहे तो? ऐटदार. चौथा प्रश्न आहे बघा, ग ह द अ म न र अशा प्रकारचे अक्षर आपल्याला दिले आहेत आणि या अक्षरांपासून आपल्याला इथे अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द तयार झालाय बघा इथे अहमदनगर. अहमदनगर अशा प्रकारचा शब्द जिल्हा आहे बाळांनो, अहमदनगर असा शब्द हा इथे तयार झालेला आहे. पाचवा प्रश्न बघा, र ती बा भा ल अशा प्रकारचे अक्षर आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे बघा, बाल भारती. बाल भारती बघा, हा अशा प्रकारचा अर्थपूर्ण शब्द इथे तयार झालेला आहे. इथे विचारलं बघा, समानार्थी शब्द लिहा. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा. मग पृथ्वी, ज्या ग्रहावरती आपण राहतो तो पृथ्वी, त्याला समानार्थी अनेक शब्द आहेत. त्याच्यातला आपला शब्द दिलेला आहे ते धरती. मी मागे पण तुम्हाला बोललो होतो की जेव्हा समानार्थी शब्द लिहायचे असतात तेव्हा त्याच्या पुढे आपण या अशा प्रकारच्या दोन रेषा ओढत असतो समानार्थी शब्दांसाठी आणि जर उलट अर्थाचे शब्द असतील तर आपण गुणाकारासारखा क्रॉस त्याला देत असतो तिथे. पण हे समानार्थी शब्द आहेत म्हणून इथे आपण दोन रेषा ओढलेल्या आहेत. पृथ्वी, त्याला समानार्थी शब्द आहे धरती. पुढे विचारलंय बघा शाळा. शाळासाठी समानार्थी शब्द आहे. इथे लिहिलंय बघा आपण विद्यालय. शाळासाठी समानार्थी शब्द विद्यालय. पुढे विचारलंय बघा ओझे. ओझेसाठी समानार्थी शब्द आहे वजन. ओझेसाठी शब्द विचारले बघा, त्याच्यासाठी समानार्थी शब्द दिलेला आहे आपण वजन. पुढचा शब्द आहे गंमत. गंमत साठी समानार्थी शब्द आहे मजा. इथे लिहिलेला आहे बघा आपण मजा. पुढचा प्रश्न तक्ता पूर्ण करा. एक अनेक या बाजूला एक दिलेले आहे, त्याच्यापासून अनेक आपल्याला बनवायचे आहेत. ज्याचे अनेक होत असतील त्याचे गुणदान करायचे नाही. ओझे, ओझेसाठी अनेक काही ओझी. एक असेल तर ओझे आणि अनेक असतील तर ओझी. वर्ग, एक असेल तर वर्ग, अनेक असतील तर वर्ग. फक्त वर्गाचं वर्गच राहतंय. पुढे पेटी, अनेक पेट्या. एक पेटी, अनेक पेट्या. एक पाटी, अनेक पाट्या. एक पाटी, अनेक पाट्या. पाचवं बघा तबकडी, अनेक तबकड्या. एक तबकडी, अनेक तबकड्या. तर बाळांनो, अशा प्रकारची मंगळावरची शाळा ही कविता आपण इथे समजून घेतलेली आहे. ती तुम्ही नोटबुक मध्ये लिहायची. त्याचप्रमाणे मी याचे फोटो काढून आपल्या ग्रुपवर टाकलेले आहेत. बरोबर आहे. तर हा अभ्यास सुद्धा तुम्ही लिहून नोटबुक वरती फोटो काढायचे त्याचे आणि आपल्या ग्रुपला टाकायचं आहे. कविता सुद्धा लिहायची आहे, कविता म्हणायची आहे, पाठ करायची आहे आणि हे फळ्यावर जेवढं लिहिलेलं आहे हे सगळं वहीमध्ये लिहून त्याचे फोटो काढून
आपल्या ग्रुपवर टाकायचे आहेत. सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा, समजून घ्या. जर समजत नसेल तर मला कॉल करा किंवा मेसेज करा.